बांधकाम कामगार उपायुक्त अमोल जाधव अटकेत. कोट्यवधींच्या साहित्य घोटाळ्याला मोठा ट्विस्ट. लाभार्थ्यांना वाटप होणारे संसारोपयोगी साहित्य परस्पर विकल्याचा आरोप. फिर्याद देणाराच निघाला आरोपी. परतूर बांधकाम कामगारांसाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या संसारोपयोगी साहित्याच्या संचामध्ये कथित कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी परतूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात बांधकाम कामगार विभागाचे उपायुक्त अमोल जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या गैरव्यवहाराची फिर्याद पोलिसांत दाखल करणारे जाधवच तपासादरम्यान आरोपी ठरल्याने या प्रकरणाला मोठा धक्कादायक ट्विस्ट मिळाला आहे. जालना जिल्हा बांधकाम कामगार अधिकारी म्हणून कार्यरत असताना अमोल जाधव यांनी बांधकाम कामगारांना वाटप करण्यात येणाऱ्या संसारोपयोगी साहित्याच्या संचामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. जवळपास 100 ट्रक साहित्याचे संच लाभार्थ्यांना वितरित न करता ते खासगी व्यक्तींना विकण्यात आल्याचा आरोप पोलीस तपासात समोर आला आहे. या प्रकरणातील गैरव्यवहाराची माहिती समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वी अमोल जाधव यांनी स्वतःच परतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान साहित्याच्या व्यवहारासह अन्य बाबींची चौकशी करण्यात आली असता जाधव यांचीच भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अमोल जाधव यांना अटक केली. त्यामुळे स्वतःच गैरव्यवहाराची फिर्याद देणारा अधिकारीच आरोपी झाल्याने बांधकाम कामगार विभागात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 1,79,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे. साहित्य नेमके कोणाला विकण्यात आले, या व्यवहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच या गैरव्यवहाराची व्याप्ती किती आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येणार का? गैरव्यवहाराची रक्कम नेमकी किती, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.